हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 2025च्या स्कॉलरशिपची जर तयारी करत असाल तर आपण मार्च महिन्यापासून स्कॉलरशिपसाठी कोर्स लॉन्च करत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मागील 7 वर्षाचे पेपर सोल्युशन, अभ्यासक्रमानुसार सर्व घटकावर व्हिडिओ, प्रत्येक घटकावर तुम्हाला टेस्ट देण्यात येईल. पेपरपर्यंत ऑनलाईन सपोर्ट, डेली व्हिडिओ आणि टेस्टसुद्धा तुमच्या घेण्यात येतील. तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर आताच आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवर जाऊन SVC क्लासेस टेक हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा कोर्स दिलेला आहे. सोबतच जर तुम्ही स्कॉलरशिपची सोबतच किंवा नवोदयची जर तयारी करत असाल 2025ची, तर त्यासाठी सुद्धा आपण लाईव्ह कोर्स इथं लॉन्च करत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मराठी मीडियम असो किंवा इंग्लिश मीडियम असो, सगळ्यांचे तुम्हाला डेली क्लास मिळणार आहे. घरी बसून तुम्ही नवोदयचा अभ्यास करू शकता आणि वर्षभर चालणारे कोर्सेस आहेत. असं नाही की 4 महिने 5 महिने कोर्स चालणार, तर हा वर्षभर चालणारा कोर्स आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्व गोष्टी मिळतात. तर त्यासाठी आत्ताच तुम्ही प्ले स्टोअरवर जा आणि SVC क्लासेस टेक हे ॲप डाउनलोड करा. चला, तर आज आपण बघणार आहे 2018चे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन जे तुम्हाला येणाऱ्या स्कॉलरशिप एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये बघा रे, तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे आणि तुम्हाला इथे एक लीप लेट दिलेली आहे. ओके, आणि या लीप लेटला तुम्हाला बघायचं आहे आणि बघून त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन विचारले ते तुम्हाला इथं त्याचा आन्सर फाइंड आउट करायचा आहे. बघा रे, काय आहे, स्टडी द फॉलोइंग लीप लेट अँड आन्सर द क्वेश्चन बिलो. इथं काय आहे, तुम्हाला बायसिकल दिलेली आहे, राईट. आणि काय दिलं बघा, मे इज अ बाईक मंथ. मे इज अ बाईक मंथ. जॉईन द क्लास, increase your confidence and awareness of traffic rules for riding, right? So tune up your bike at a local bike shop. तर हे सर्व आहे. क्वेश्चन काय विचारलाय, अकॉर्डिंग टू द लीफलेट बाईक मीन्स. आता बघा, हे जे बाईक आहे, हे बाईक म्हणजे काय रे, तुम्हाला चित्र दिलेलं आहे. बाईक म्हणजे काय रे, तर बायसिकल, राईट. सो ऑप्शन 1 विल बी राईट. व्हॉट शुड यू डू इन्क्रीज युअर नॉलेज अबाउट द ट्रॅफिक रूल फॉर रायडिंग. इथं दिलं तुम्हाला जॉईन द क्लास. ओके, join a class, increase your confidence and awareness of traffic rules for riding, right? So join a class. So option 2 will be right. सिंपल आहे की नाही, याच्यामध्ये आहे का त्याच्यामध्ये काही अवघड नाही. बघा, चूज द गुड विशेष विच इज नॉट सुटेबल फॉर द गिवन सिच्युएशन. तुम्हाला एक सिच्युएशन दिलेली आहे आणि त्या सिच्युएशनला कुठले विशेष गुड असतील, कुठले नॉट सुटेबल असतील, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. माय फ्रेंड कोमल इज गोइंग टू अपियर फॉर अ SSC बोर्ड एक्झामिनेशन, राईट. माझी फ्रेंड आहे कोमल, ती SSC एक्झामिनेशन देणार आहे. मग या कंडिशनमध्ये तुम्ही तिला कसं विश करणार रे? ओके, तुम्ही तिला ऑल द बेस्ट म्हणणार, बेस्ट ऑफ लक म्हणणार, कॉंग्रॅच्युलेशन म्हणणार, की विश यू ऑल द बेस्ट कोमल म्हणणार. आता डेफिनेटली ती एक्झामला फेस करणार आहे, राईट. तर अशा सिच्युएशनमध्ये आपण तिला ऑल द बेस्ट म्हणू शकतो, बेस्ट ऑफ लक म्हणू शकतो, विश यू ऑल द बेस्ट कोमल म्हणू शकतो, राईट. कॉंग्रॅच्युलेशन म्हणू शकतो का रे? नाही. तर हे तुमचं रॉंग आहे. तर तुम्हाला तेच फाइंड आउट करायचं होतं, विच इज नॉट सुटेबल. सो ऑप्शन 3 विल नॉट बी सुटेबल फॉर दिस सिच्युएशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे सिम्पल क्वेश्चन आहे. असा क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये विचारला जातो. इन अ कॅलेंडर इयर सप्टेंबर इज अ डॅश मंथ. आता सप्टेंबर कुठला मंथ आहे रे? सप्टेंबर हा आपला तुमचा कुठला मंथ आहे? तर सप्टेंबर हा तुमचा 9th मंथ आहे, बरोबर आहे. सप्टेंबर इज द 9th मंथ ऑफ द इयर, राईट. सो ऑप्शन 3 विल बी राईट. समजले? सिम्पल होतं. तर बघा, हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, याच्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन येतोच, ठीक आहे. तर बघा, हे मंथच्या रिलेटेड क्वेश्चन येतोच, ठीक आहे. सप्टेंबर हा कुठला मंथ आहे, ऑक्टोबर कुठला, याच्या रिलेटेड येतोच. त्यानंतर हे विशेषच्या रिलेटेड सुद्धा क्वेश्चन येतो, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, या विशेषच्या रिलेटेड सुद्धा एक क्वेश्चन येतोच तुम्हाला. त्यानंतर बघा, असं लिपलेट वगैरे एखादी याचं. आणि एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला स्कॉलरशिप किंवा नवोदयचे क्लास जॉईन करायचे असतील तर आत्ताच आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि SOC क्लासेस टेक ॲप डाउनलोड करायचं आहे.